चला सुरुवात करतो आहोत आपण या सामन्याची। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। खरं तर भगवान श्री गणेशाच्या चरणाशी नतमस्तक होऊन या संपूर्ण जगाचा पोशिंदा आपल्या बळीराजाला नतमस्तक होऊन या सामन्याला आपण करतो आहोत सुरुवात। जेसीसी प्रीमियर लीग पर्व 2 आणि आज आहे या स्पर्धेचा दिवस दुसरा। खरं तर जशी या दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली आहे आणि आजच्या दिवसामध्ये प्रत्येक संघ टेबल टॉप करण्यासाठीचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे बघण्यासारखं आहे की कोणता संघ कशा पद्धतीने आजच्या दिवसामध्ये खेळ करेल। एका बाजूला वेदांत ॲग्रो जामनेर त्यांच्या विरोधामध्ये महाजन हिटर्स संघ खेळताना पाहायला मिळतोय आणि या सामन्याला होते आहे सुरुवात। रोशन डिमके पहिल्याच बॉल वरती पुल सक्सेसफुल पॉवरफुल आणि बॉल आउट ऑफ द पार्क षटकार। यावेळेला जर पाहिलं तर फुलटॉस बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न। पुन्हा एक वेळ आखोटप्प्याचा बॉल फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये शॉर्ट ऑन पुल करत असताना बॉल जातोय अगदी फाईन लेग लाईनच्या पलीकडे। चौकार सुद्धा आलाय या ओव्हरमध्ये। भावेश पाटील पहिल्या ओव्हरची सुरुवात करत असताना रोशन ढिमके जामनेर परिसरातला हा सितारा बॅटिंग साठी स्ट्रायकिंगला पाहायला मिळतोय। यावेळेलाही आता मात्र ऑन साइडला डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये ताकदीने बॅट फिरवली आहे आणि बॉलही पाठवलाय डीप मिड विकेट बॉर्डर लाईनच्या पलीकडे। रोशनच्या बॅटमधून आणखीन एक चौकार। थँक्यू डीजी। ऍक्शन रिप्ले।
वरती रोशन डिमके सारखा फलंदाज चालता केला गेलाय. पहिल्या काही बॉल वरती प्रहार झाला, 2 चौकार सुद्धा आले, षटकार सुद्धा आला, त्यानंतर मात्र विकेट आली आहे भावेश पाटील यांच्या खात्यामध्ये. खरं तर टेक्निकल प्रॉब्लेममुळे ती कॅच आपल्याला त्या ठिकाणी दिसू शकली नाहीये, परंतु मात्र आता पुन्हा एक वेळ सुरुवात होती आहे. शेवटचा बॉल या पहिल्या ओव्हरचा पाहायला मिळेल. यावेळेला जर पाहिलं तर समोर टाकलेला बॉल आणि हलक्या हाताने बॉलला खेळण्याचा प्रयत्न, सन्मानाने खेळण्याचा प्रयत्न. या डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर रोशन डिमकेची विकेट सुद्धा आली आणि धावा सुद्धा आल्यात. 14 धावा फलकावरती टीम वेदांत ॲग्रो जामनेर. धावसंख्या फलकावरती 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नितीन सोनवणे आलेत बॉलिंग साठी. ओहो, डॉक्टर स्वप्नील पाटील. आज खरं तर डॉक्टर स्वप्नील पाटील यांच्या बॅटिंगवरती सर्व जबाबदारी असणार आहे टीम जामनेर संघाची. खरं तर सलामीचा बॅटर रोशन बाद झाला, त्यानंतर पूर्ण जबाबदारी कॅप्टन किरण आणि त्यांच्या बरोबरीला डॉक्टर स्वप्नील यांच्यावरती येऊन टेपते. आणि खरं तर त्या पद्धतीने बॅटिंग सुद्धा करू शकतात स्वप्नील पाटील. पुन्हा एक वेळ समोर टाकलेला बॉल, शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न, सरळ वेध घेतो शरीराचा. आणखीन एक डॉट बॉल टाकत असताना खरं तर नितीन सोनवणे यांनी मागचे 3 बॉल निर्धाव टाकले आहेत. आणि खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजचा दिवस जर पाहिला तर फार महत्त्वाचा असणार आहे. प्रत्येक संघ लढेल कशा पद्धतीने टेबल टॉप करायचा. टॉपेज झालाय, बॉल हवेत आहे आणि फिल्डर बॉलच्या मागे धाव करत असताना इथे मात्र चुकी झाली. खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप स्क्वेअर लेगला 4 धाब्यांसाठी. आणि खरं तर टॉपेज झाला आणि तिथे कॅच होऊ शकला असता, परंतु दूर होता. यावेळेला बॉल हवेत आहे, विकेट येऊ शकते. हो 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 हो, कॅच पकडला जाईल. धक्का क्रमांक 2 लागतोय डॉक्टर स्वप्नील पाटील यांच्या रूपामध्ये. एक मोठा गडी बाद झालाय टीम वेदांत ॲग्रो जामनेर संघाचा. डॉक्टर स्वप्नील बाद. थँक्यू डीजे. चला चला, लवकर लवकर फिल्डिंग लावा, वेळ वाचवा. थँक्यू डीजे. चला, बॅटिंग करत असताना फलंदाजाने लवकर दाखल व्हायचं आहे, वेळ वाचवायचा आहे. धावसंख्या फलकावरती 18 धावा. शेवटचा बॉल या दुसऱ्या ओव्हरचा पाहायला मिळेल. पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 18 धावा धाव फलकावरती. एक चौकार सुद्धा आला डॉक्टर स्वप्नील पाटील यांच्या बॅट मधून. हो हो, पहिलाच बॉल हवेत आहे आणि खरं तर इथे अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल डोक्यावरून एक टप्पा उसळी खास जातोय डीप लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे. शेवटच्या बॉलवरती चौकाराने या पॉवर प्लेची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 22 धावा, 2 गडी बाद. वेदांत ॲग्रो चॅम्पियन्स जामनेर.
थँक्यू डीजे. चला, फिल्डिंग चेंजेस आणि बॉलिंग चेंजेस लवकर लवकर आपल्याला करायचे आहेत. वेळ वाचवा. आजचा दिवस आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. एकूण जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये अनेक सामने आपल्याला घ्यायचे आहेत, त्यामुळे वेळ वाचवणं आपल्या सर्वांकडून यावेळेला अपेक्षित असणार आहे. अकोटप्याचा बॉल, खराब चेंडू, दिशा दिली आहे. एवढ्याला स्कोअरच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे, तेवढं चांगला क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते. खरं तर धावा वाचवल्यात, परंतु मात्र इथे 2 धावा जोडल्या जातील. फिल्डिंग चांगली होती बघा, ज्या पद्धतीने डीप मिडविकेटच्या क्षेत्रामधून स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये फिल्डर धावत गेला आणि धावा वाचवल्या तिथे. याच पद्धतीची फिल्डिंग अपेक्षित असणार आहे महाजन हिटर संघाकडून आजच्या दिवसामध्ये. परंतु दुसऱ्या बाजूला प्रयत्न करतील का बॅटिंगमध्ये किरण राजपूत, हे सुद्धा बघण्यासारखं आहे. आणि खरं तर आजच्या दिवस जर पाहिला ना, जर रोशन निमके बाद झाले, त्यानंतर डॉक्टर स्वप्नील पाटील चांगली बॅटिंग करू शकले असते, ते सुद्धा बाद झालेत. दुसऱ्या बाजूला विकास बॅटिंग करू शकतात, ते आता बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. खराब चेंडू, एवढ्याला फिल्डर आहे तिथे, परंतु फिल्डर बॉलला कलेक्ट करतील, परत करतील तोपर्यंत स्ट्राईक रोटेट झाली होती दोन्ही फलंदाजांची. सकाळचं सत्र आहे आणि आजचा दिवस जर पाहिला तर आपल्याला आणखी एक कॅमेरा पाहायला मिळतो आहे आजच्या लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये. इथे सुद्धा जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. तर या ओव्हरची समाप्ती होते आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम वेदांत ॲग्रो चॅम्पियन. धावसंख्या धावफलकावरती 25, 2 गडी बाद. थँक्यू. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25, 25 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या होती. चला, फिल्डिंग लवकर लवकर लावायची आहे, वेळ वाचवा. चला, फास्ट खेळता ठेवायचा सामना. पुन्हा एक वेळ इथे जर पाहिला तर रनआउटचा चान्स, परंतु नाहीये. एकी इथे तेवढ्या ताकदीने परत केली नाहीये. ते कौतुक करावं लागेल आमच्या संपूर्ण नियोजन समितीचं, आमच्या जळगाव ॲग्रिकल्चर क्रिकेट क्लबच्या सर्व सभासदांचं. त्यामुळे जर पाहिलं तर सर्वांचं अगदी सिंहाचा वाटा राहिलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. जाकीर शेख असतील, त्यानंतर सीताराम सर असतील, एन के सर असतील, आमचे नामदेव सर असतील, विनोद सर असतील, या सर्वांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली गेली आहे. आणि खरं तर संपूर्ण जबाबदारी ज्या पद्धतीने सर्वांवरती सोपून दिली आहे ना, त्यामध्ये आमची भोजन कमिटी असणार आहे, ग्राउंड्स कमिटी आहे. त्यानंतर जर पाहिलं तर यावेळेला बॉल हवेत आहे, फटका इथे फसलाय, फिल्डर बॉलच्या खाली नाही करणार यावेळेला गौतम चुकी. विकेटचं पतन, धक्का क्रमांक 3 लागतोय टीम वेदांत ॲग्रो जामनेर संघाला. थँक्यू, थँक्यू डीजे. चला लवकर लवकर आपण दाखल व्हायचंय, चला लवकर. फलंदाजांना विनंती, लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. ऍक्शन रिप्ले बॉलचा आपण पाहत होतो, काय कॅच पकडलाय तिथे, आणखी एक धक्का लागतोय. आता बॅटिंगसाठी आपल्याला कॅप्टन किरण पाहायला मिळतील. किरण आले आहेत बॅटिंगसाठी. खरं तर हा फलंदाज तशा पद्धतीने फिंच हिटिंग करू शकतो. किरण सठाळे पाहायला मिळतील जामनेर संघाकडून.
हो यावेळेला पहिलाच बॉल आल्या आल्या कॅप्टन आले आणि पहिल्याच बॉलवरती प्रहार केलाय. डीप स्क्वेअर लेगच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार केलाय हा षटकार. थँक्यू डीजे. तर कॅप्टन किरण ज्या वेळेला बॅटिंग साठी आलेत ना पहिल्याच बॉलवरती प्रहार केलाय. आज सुद्धा पहिल्याच बॉलवरती षटकार लगावत असताना पाहायला मिळत आहेत. ही बॉल जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न डाऊन दिले. पंचांचा इशारा वाईटचा पाहायला मिळेल. आणि खरं तर आज आमची संपूर्ण आयोजन कमिटी जी आहे ती ऍक्शन मध्ये पाहायला मिळते आहे. सर्वांवरती संपूर्ण जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी सोपवलेली आहे. प्रत्येकाकडे काम वाटून आहेत त्यामुळे सर्वांनी जबाबदारीने काम केले. तर सर्वांचं कौतुक आणि अभिनंदनही करावं लागेल. त्याचबरोबर आभारी असतील ज्या पद्धतीने संपूर्ण कामगिरी त्यांनी केली आहे. आणि खरं तर आज दुसरा दिवस उद्याच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावरती उद्याच्या दिवसामध्ये या संपूर्ण स्पर्धेची जर पाहिलं तर 2 सेमीफायनल्स आणि एक फायनल सामना उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या धावफलकावरती 35-35. शेवटचा बॉल या चौथ्या ओव्हरचा पाहायला मिळेल. या बॉलवरतीही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे कोणतीही धाव पाहायला मिळणार नाहीये. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या डावातला धावसंख्या धावफलकावरती जामनेर संघाची झाली आहे 35 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थँक्यू थँक्यू डीजे. लॉंग द कार्पेट जमिनीला गदा फटका खेळून काढलाय. इथे जर पाहिलं तर धाव जोडली जाईल. आणखी एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 36-36. या ठिकाणी गजेंद्र कृषी सेवा केंद्र भडगाव याचे संचालक आलेले आहेत. त्यांचं JCCच्या वतीने मी स्वागत करतो. तसेच मी संदीप पाटील यांना विनंती करतो की आपण नानांचं स्वागत इथं करायचं आहे. तसेच कैलास कृषी केंद्राचे संचालक आदित्य भाऊ यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. VP आमचे व्हाईस प्रेसिडेंट VP म्हणजेच आमचे विवेक पाटील चॉकलेट बॉय म्हणूनही त्यांना जळगावमध्ये ओळखले जातं. तर त्यांना विनंती आहे की त्यांनी नानांचं स्वागत करायचं आहे. फोटोग्राफर कुठे गेले? फोटोग्राफर लवकरात लवकर स्टेजकडे या. फोटो या ठिकाणी जर पाहिलं तर आमच्या नानांचा सत्कार होतो आहे. या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने नानांची उपस्थिती आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नानांचंही स्वागत आहे. तसेच कैलास ॲग्रोचे संचालक आदित्य भाऊ यांचा सत्कार मी आमचे रायपुरे साहेब यांना विनंती करतो की आदित्य भाऊचा सत्कार आपण करायचा आहे. आदित्य भाऊ चला सत्कार स्वीकारण्यासाठी स्टेजकडे आपण यायचं आहे. धावसंख्या धावफलकावरती 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 43 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम वेदांत ॲग्रो जामनेर. याच्यानंतर स्वामी समर्थ कृषी केंद्र भडगाव चे संचालक यांना विनंती आहे की आपण सत्कारासाठी स्टेजकडे यायचं आहे. फोटोग्राफर
जरा सत्काराकडे लक्ष द्या. एका दुसरा फोटो घेता आला तर चांगलं वाटेल आम्हाला. तुम्हाला वेळ मिळाला की फोटो घेत जा, तसे ते उभा राहतील. चला, संदीप पाटील साहेबांना विनंती आहे की आपण स्वामी, हो ना त्यांचाच ना, स्वामी समर्थ कृषी केंद्र संचालक यांचा सत्कार करायचा, संचालकांचा. तर या 6व्या ओव्हरची सुरुवात. इथे जागा बनवली आहे. किरण, कॅप्टन किरण आता मात्र बरसत आहेत आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकला गेलाय. आलाय धमाकेदार सिक्सर. आणि थँक्यू डीजे. खर तर जोपर्यंत कॅप्टन किरण खेळपट्टीवरती धावा करतायत तोपर्यंत एक धावसंख्या फलकावरती 50 धावा, 50. हो 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 हो, बॅटची कडा आणि विकेट. इथे मैदानाच्या आतमध्ये क्लीन बोल्ड झाल्यात कॅप्टन. कॅप्टन किरण सटाळे आता मात्र क्लीन बोल्ड झालेत. या अगोदरच्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर मात्र एक खराब बॉलवरती आपला विकेट देऊन तंबूच्या आसनाला परत जात असताना किरण पाहायला मिळत आहेत. मोठा धक्का लागतोय टीम वेदांत ॲग्रो जामनेर संघाला. किरण सटाळे कॅप्टन बॅक टू दी पवेलियन. चला, नवीन फलंदाजाने लगेच दाखल व्हायचंय, वेळ वाचवा. ऍक्शन रिप्ले या बॉलचा आपल्याला पाहायला मिळतोय. स्लोवर वन बॉल होता, बॅटच्या आतील कडा लागली, आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू होता आणि खरं तर जशी बॅटची कडा लागली यष्टांवरती बॉल जाऊन आदळला आणि किरण यांचा खेळीची समाप्ती इथे पाहायला मिळते. 50 धावींवरती चौथा गडी बाद झालाय. 6वा ओव्हर प्रगतीपथाला आहे आणि खरं तर बॅटिंग करत असताना किरण ज्या पद्धतीने बॅटिंग करत होते त्यांच्या बॅटमधून धावा येत होत्या, परंतु मात्र एक खराब बॉलवरती विकेट देत खरं तर निराश असतील किरण. 50 धावींवरती चौथा गडी बाद झालाय. ऍक्शन रिप्ले या बॉलचा आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या पद्धतीने बाद झाल्यात. लाईव्ह व्हिजनच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले. बॅटची आतील कडा, विकेटवर जाऊन बॉल आदळला आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे. खरं तर मोठी विकेट होती आणि सेलिब्रेशन सुद्धा त्याच पद्धतीने पाहायला मिळालंय फिल्डर कडून. यावेळेला जर पाहिलं तर थोडासा हा बॉल अकुटप्प्याचा होता आणि तिथे स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये खेळून जरूर काढलाय. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. नो बॉल, नो बॉल पाहायला मिळते. येणारा बॉल फ्री हिट असणार आहे. फ्री हिटची संधी आहे आणि स्ट्रायकिंगला खरं तर नवीन फलंदाज पाहायला मिळेल. फ्री हिट बॉल वरती इथे वाईटचा इशारा, वाईट बॉल. प्रेमराज मोरे. फ्री हिट कंटिन्यू. पुन्हा एक वेळ नो बॉल, नो बॉल पाहायला मिळते आहे. तर फेकीच्या स्वरूपाचा नो बॉल आहे सर. ओके, फेकीच्या स्वरूपाचा नो बॉल आहे, त्यामुळे आपल्याला गोलंदाज नक्की चेंज करावा लागेल कारण दुसरा नो बॉल आहे.
चला चला लवकर सामना खेळता ठेवायचा आहे. यावेळेला बॉल हवेत आणि खरं तर बॉल डिस्पॅच केला गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या प्रीहिट वरती प्रहार आणि बॉल सीमा रेखा पार. आलाय षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. आणि काय फटका होता आणि बॉल फॉलो बघा किती पद्धतीने चांगल्या पद्धतीने केलाय कॅमेरामॅनने. त्याचंही कौतुक करावं लागेल. आताही बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या खाली आणि कॅच ड्रॉप इथे होतोय. आणि खरं तर गौतमने आज चांगले कॅचेस पकडल्यात. इथे जर पाहिलं तर थोडासा समोर चेंडू होता, इझी गेले बॉलवरती, त्यामुळे त्या ठिकाणी कॅच ड्रॉप झालाय. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 62-62. 4 गड्यांच्या मोद्यामध्ये वेदांत ॲग्रो जामनेर. चला यानंतरच्या 2 टीम्स आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया टॉससाठी तयार राहायचंय. जशी इनिंग संपेल आपण लगेच टॉससाठी यायचं आहे. आपल्याला आम्ही पहिला कॉल देतोय. आजच्या दिवसामध्ये 6 ओव्हरला तुम्हाला कॉल देण्यात येईल. त्यानंतर तुम्हाला इनिंग जशी संपेल, पहिली इनिंग जशी संपेल तसंच लगेच आपल्याला इथे टॉससाठी यायचं आहे. चला सामना खेळता ठेवा, वेळ वाचवा. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 62 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील गौतम आहेत. गौतम पाहायला मिळतील बॉलिंगसाठी. 7व्या ओव्हरची सुरुवात. 62 धावसंख्या झाली आहे. गौतमचा पहिलाच बॉल डाऊन दी लेग. दिशाहीन चेंडूने सुरुवात होते. खरं तर ज्या पद्धतीने संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर यावेळेला पहिलाच बॉल आणि इथे मात्र बॉल सरळ हातामध्ये. विकेटचं पतन. विकास सारखा हा हिटर बॅटर फिंच हिटर आता मैदानाच्या बाहेर पाठवला गेलाय. धक्का क्रमांक 5वा मोठा लागतोय. धावांवरती अंकुश लावण्याचा प्रयत्न यावेळेला महाजन हिटर संघाकडून झालाय आणि धक्का क्रमांक 5वा. विकास आता मात्र बॅक टू दी पवेलियन. थँक्यू डीजे. यानंतरचा जो सामना आहे टीम उदय टायगर्स आणि स्वामी समर्थ वॉरियर्स. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहायचंय. इनिंग संपल्यानंतर लगेच आपला टॉस होईल. कुटप्याचा बॉल होता. इथे मात्र ओहो काय फिल्डिंग पाहायला मिळते. खरं तर याच पद्धतीची फिल्डिंगची गरज असते आणि ती फिल्डिंग झाली आहे आज महाजन हिटर संघाकडून. आज मात्र चुका फार कमी होत आहेत. त्या चुकांमध्ये सुधारणा केली आणि आज नव्याने 6 संघ दाखल झालाय बॅट बॉलिंगसाठी. पुन्हा एक वेळ बॉल हवेत आहे. इथे फिल्डर आहे, कॅच होऊ शकतो, परंतु आता मात्र कॅच ड्रॉप झालाय. आता प्रशंसा केली आणि इथे चूक झाली आहे. खरं तर थोडंसं उलट काम पाहायला मिळते, परंतु महाजन हिटर संघ खूप चांगला खेळला आजच्या दिवसामध्ये. परंतु आजच्या दिवसात जर पाहिलं तर एकूण 4 कॅमेऱ्यांनी संपूर्ण स्पर्धा प्रक्षेपित करण्यात येते आहे लाईव्ह व्हिजनच्या माध्यमातून. आणि यावेळेला बॉल हवेत आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला गेलाय.
प्रेमराज मोरेचा दणका आणि बॉल मैदानाच्या बाहेर डिस्पॅच षटकार. थँक्यू डीजे. बघा ऍक्शन रिप्ले या बॉलचा ज्या पद्धतीने टाकलाय प्रॉपर मिडल ऑफ द बॅट 6 धावा पाहायला मिळत आहेत. आणखी एक वेळ त्याच पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला बॅट आणि बॉलचं कनेक्शन मात्र तेवढं झालं नाहीये. धावसंख्या धाव फलकावरती 73. 73 धावा शेवटचा बॉल या 7व्या ओव्हरचा पाहायला मिळेल. आकुडप्याचा बॉल बॅकफुटला जात काय पंच केलाय. बॉल एक टप्पा इन टू द रोप सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवलाय. या येतात प्रेमराज मोरे यांच्या बॅट मधून आणखी 4 धावा चौकारासाठी. ओव्हरची समाप्ती 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 77 धावा 77. थँक्यू डीजे. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 77. 77 धावा शेवटचे 6 बॉल. आणि बघूयात बॉलिंग साठी कोण असतील. खरं तर प्रेमराज मोरे 6 बॉल 13 धावींवरती खेळत असताना मागच्या ओव्हरमध्ये षटकार चौकार लगावला. एक सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करत असताना पाहायला मिळतोय जामनेर संघ. खरं तर पहिल्या काही ओव्हर्समध्ये विकेट आल्या. आज मात्र रोशन डिमके मोठी बॅटिंग करू शकले नाही. किरण सुद्धा सस्त्यात बाद झाले. त्यानंतर डॉक्टर स्वप्नील पाटील यांचा खेळ सुद्धा अगदी कमी धावांवरती त्या ठिकाणी समाप्त झाला. आणि आज मात्र एक जबाबदारी सोपवली गेली प्रेमराज मोरे यांच्यावरती फिनिशिंग टचेस देण्याची. आणि ते आतापर्यंत मागच्या ओव्हरमध्ये खूप चांगला पाहायला मिळते. बॅक ऑफ दी हँड स्लोवर 1 पडल्यानंतर बॉल खाली राहिला. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये, परंतु निर्धाव चेंडूने इथे होते सुरुवात या ओव्हरची. 77 धावा 77. 5 गडी बाद झाल्यात. 5 चेंडू शेष आहेत या पहिल्या डावातले. तर आता इथे काय घडतंय नेमकं बघण्यासारखं आहे. दोन्ही पंच चर्चा करतील. एकूण जर पाहिलं तर 4 कॅमेऱ्यांनी संपूर्ण स्पर्धा आज प्रक्षेपित करण्यात येते आहे लाईव्ह व्हिजनच्या माध्यमातून. उत्तर महाराष्ट्रातील अव्वल स्थानांमध्ये आता या संपूर्ण यूट्यूब वाहिनीला गिनलं जात आहे. खरं तर तशा पद्धतीची क्वालिटी विथ क्लिअरिटी या ब्रीद वाक्याने ही संपूर्ण जी टीम आहे आमची लाईव्ह व्हिजनची ती काम करत असते. त्यामुळे त्यांचंही कौतुक करावं लागेल. बाद होतील यावेळेला फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज. बघा ॲक्शन रिप्ले या बॉलचा कशा पद्धतीने बाद झाल्यात. आणि खरं तर क्रिकेटमध्ये अशा पद्धतीने बाद होणं लागू असतं. आणि तीच विकेट मैदानाच्या आतमध्ये येते. मनकड विकेट पाहायला मिळते. शॉर्ट ऑफ पूल चांगला केलाय. गॅप मध्ये आहे आणि डोक्यावरून बॉल अगदी जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक टप्पा इन टू द रोप चौकार 4 धाबींसाठी. त्या चौकारानंतर कमबॅक बघा नितीन पाटील यांचा. ज्या पद्धतीने बॉलिंग केली आतापर्यंत. चौकार आला, विकेट सुद्धा आली. धावसंख्या धाव फलकावरती 82 82 धावा. लॉंग द कार्पेट खेळून काढलाय. जमीन लगता फटका तिथे आहे. फिल्डर लॉंग ऑनला. फंबल जरूर झालाय, परंतु मात्र फेकीला तेवढ्याच ताकदीने परत करत असताना एकच मात्र धाव जोडली जाईल. धावसंख्या 83 83 धावा.
इथे फिल्डर आहे, दुसरा धावेचा कॉल, रनआउटची संधी आणि खरं तर इथे रनआउटच्या रूपामध्ये विकेट पाहायला मिळेल, परंतु नो बॉल आहे. नो बॉल जरूर आहे परंतु रनआउट आहे. थँक्यू. चला लवकर आपण फिल्डिंग चेंजेस करायचे आहेत. चला लवकर. इथे सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क देऊन मात्र झाला नाहीये. धावसंख्या धावफलकावरती 86, 86 धावा. 2 बॉल शेष आहेत या ओव्हरचे. चला सामना खेळता ठेवायचा, वेळ वाचवा. पुन्हा एक वेळ जर इथे पाहिलं ना तर स्लोवर वन डिलिव्हरी होती. फक्त रिलीज केला बॉल हातातून आणि फटका खेळत असताना इथे जरुरी शरीराचा वेध घेतला जातो या बॉलने. लेग बाईटचा इशारा. शेवटचा बॉल या पहिल्या डावातला पाहायला मिळेल. आणि खरं तर आता बाद होतील, फलंदाज बाद आहेत. धक्का क्रमांक आणखी एक लागतोय, 8वा टीम जामनेर संघाला. 87 धावांवरती 8वा गडी बाद झालाय. व्हाईट बॉल आणि रनआउट सुद्धा पाहायला मिळेल. धक्का क्रमांक 9 लागतोय टीम जामनेर टीमला. धक्का क्रमांक 9 लागलाय. रनआउटच्या रूपामध्ये वाईड त्या ठिकाणी पाहायला मिळेल जरूर, परंतु आमचे सन्माननीय कुलदीप सिंग राजपूत उर्फ राणाजी यांचं स्वागत असणार आहे. सकाळचं सत्र आणि राणाजींचं स्वागत, शुभागमन झालंय. तर इथे विकेट पाहायला मिळते आहे आणि ऑल आउट झाली आहे टीम वेदांत ॲग्रो चॅम्पियन जामनेर टीम. 88 धावा धाव फलकावरती आणि 89 धावा बनवायच्या टीम महाजन हिटर संघाला. थँक्यू डीजे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन एका बाजूला आहे टीम उदय टायगर्स आणि स्वामी समर्थ वॉरियर्स. कॅप्टन टॉस साठी यायचं आहे दोन्ही संघाचे कॅप्टन. चला धावसंख्या धाव फलकावरती 88 धावा आणि 89 धावा बनवायच्या.
धावेंचं लक्ष ठेवलंय टीम महाजन हिटर्स संघासमोर. त्यामुळे बॅटिंग करत असताना आपल्याला बघायचं आहे कोण सलामीचे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला जामनेर संघ कशा पद्धतीने सुरुवात करेल बॉलिंगमध्ये. खरं तर ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे आजच्या दिवसामध्ये जामनेर संघाने, परंतु विकेट्स आल्या आणि विकेट येत असताना जर पाहिलं तर जरूर 88 धावा झाल्यात आणि या 89 धावा पहिलाच बॉल कॅप्टन किरण आले आणि पहिल्याच बॉलवरती अपील झाली आहे. खरं तर बॉलिंगचा भरणार आहे या टीमकडे. ज्या पद्धतीची बॉलिंग आहे जामनेर संघाकडे भरणं आहे, डेप्थमध्ये बॉलिंग आहे. त्यामुळे या मॅचमध्ये काय होईल थोडंसं प्रेडिक्ट करणं अशक्यच आहे. सलामीला बॅटिंग करत असताना आपल्याला गौतम महाजन फिंच हिटर संघाचा सलामीचा बॅटर. बॅकफुटला जात आणखी एक वेळ कट करण्याचा प्रयत्न, बॉल फिरलाय. बॉल बाउंड्री लाईनकडे वेगाने ट्रॅव्हल करत असताना बॉल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या येथील गौतम यांच्या बॅटमधून 4 धावा, चौकार. एवढा बॉल हवेत आहे. प्रॉपर टायमिंगने गौतम महाजनच्या बॅटमधून हा आसमानी टोला षटकार पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. प्रहार कोणाच्या विरुद्ध केलाय तर कॅप्टनच्या विरोधाने बॉलिंग करत असताना किरण पाहायला मिळालेले, त्यांच्याच विरोधामध्ये मोठा फटका इथे पाहायला मिळतोय गौतम महाजन यांच्या बॅटमधून. पहिला षटकार आलाय. धावसंख्या धाव फलकावरती अगदी 10 धाव्यांवरती जाऊन पोहोचते आहे. 89 धावांचा पाठला करत असताना पुन्हा एक वेळ स्लोवर वन बॅकअप द हँड डिलिव्हरी होती. आताही हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु कनेक्शन मात्र झालं नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. पहिला ओव्हर प्रगतीपथाला आहे आणि खरं तर पहिल्या ओव्हरची सुरुवात करत असताना कॅप्टन यांच्यावरची जबाबदारी आहे, कारण पॉवर प्ले सुरू आहे. दोनच मात्र जे खेळाडू आहेत तुम्हाला 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर ठेवण्याची अनुमती यावेळेला असते. त्यामुळे बॉलिंग करत असताना तशा पद्धतीची लेंथ सुद्धा ठेवावी लागते. ते सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट होते आहे. आणि खरं तर बघा ज्या पद्धतीने गौतम महाजन बॅटिंग करतात ना, तर या सलामीच्या फलंदाजांवरती खरं तर जबाबदारी दिली आहे संघाने सलामीला बॅटिंग करण्याची. ज्या पद्धतीने ते बॅटिंग करतात ती स्ट्रेंथ आहे त्यांची, ते टायमिंग त्यांच्याकडे आहे. त्यामुळे धावा त्यांच्या बॅटमधून मागच्याही मॅचमध्ये आपण पाहिल्या तर आल्यात. यावेळेला जर पाहिलं तर दिशा भटकले, दिशाहीन चेंडू डाऊन दी लेग बॉल पाहायला मिळतोय आणि हवाच असा हा फटका खेळू शकले असते अंकित पराग, परंतु हा बॉल जर पाहिला तर आणखी थोडासा डाऊन दी लेग होता. त्यामुळे इथे एक धाव जोडली जाईल. धावसंख्या धाव फलकावरती 12 धावा, 12.
तर इथे ओव्हरची समाप्ती, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 13 धावा, एक वेगवान आणि आक्रमक सुरुवात पाहायला मिळते आहे टीम महाजन हिटर संघाची. 13 धावा बिनबाद, एक आक्रमक सुरुवात. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा, 13. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात पॉवर प्लेची, या दुसऱ्या ओव्हरच्या पॉवर प्लेची सुरुवात पाहायला मिळतील आपल्याला रोशन डिमके. डावखुरी हाताचा हा वेगवान गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे होतोय आणि सिंगल धाव बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. खरं तर आज गणी यांच्यावरती नजर असतील, विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहे. कालच्या दिवसामध्ये काय विकेट किपिंग केली आहे विकेट किपरने, आज सुद्धा त्याच पद्धतीने विकेट किपरची भूमिका त्यांच्याकडे येऊन टिपली गेली आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एक वेळ रोशन तयार आणि स्ट्रायकिंगला आहे गौतम महाजन. गौतम पुन्हा एक वेळ बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आउटसाइड दी ऑफ स्टंप खूप जास्त बाहेर. हा बॉल, पंचांनी या बॉलला व्हाईट बॉलची घोषणा केली आहे, त्यामुळे एक्स्ट्रा जोडला जाईल धाव फलकावरती. 15 धाव संख्या होते, 15. खरं तर गौतम खेळपट्टीवरती टिकून राहिले तर धावा येतील, धावा बनवतील गौतम. चांगला फटका खेळलाय, टायमिंग दाखवली आणि खरं तर ही नजाकत आहे गौतमची. ज्या पद्धतीने ते बॅटिंग करतात, नो रिस्क फटकेबाजी त्यांची असते आणि दुसऱ्या बाजूला ती रनिंग सुद्धा त्यांनी तेवढ्याच वेगाने कंप्लीट केली. 2 धावा या बॉलवरती पाहायला मिळत आहेत, परंतु डेप्थमध्ये बॉलिंग आहे आणि ज्या पद्धतीने बॉलिंग करतात रोशन डिमके सुद्धा, यांच्याकडे अनेक व्यावसायिक स्पर्धांचा अनुभव आहे, त्यामुळे या मॅचमध्ये तो अनुभव कामाला येणं फार गरजेचं असणार आहे. इथून पहिला ब्रेक तो कोणता गोलंदाज घेऊन येईल याकडे सुद्धा लक्ष आहे. परंतु इथे जर पाहिलं तर अपील आहे, परंतु मात्र उत्साह जास्त होता. खरं तर बॉलरने कोणतीही अपील केली नाही, मात्र विकेट किपर अपील करत होते. बॉलिंग करत असताना रोशन डिमके यांनी कोणतीही अपील केली नाही. त्या ठिकाणी विकेट किपर यांच्याकडून मात्र अपील झाली आणि त्यामुळे पंचांनी साफ नकार दिलाय. डॉट बॉल पाहायला मिळेल. डान्सिंग द ट्रॅक, वाह काय फटका आहे, प्रॉपर टायमिंगने मिडल ऑफ द बॅट, साऊंड ऑफ द बॅट आणि बॉल जातोय अगदी ओव्हर द बॉलर हेड. गौतम महाजनच्या बॅटमधून आणखीन एक आसमानी टोला षटकार. थँक्यू डीजे. 6 धावा जोडल्या जातील धाव फलकावरती. गौतम महाजन काय बॅटिंग करता आहेत. पुन्हा एक वेळ बॅटच्या आतील कडा लागली होती, तिथे फिल्डर आहेत, त्यामुळे एकही धाव या बॉलवरती जोडली जाणार नाहीये. खरं तर 23 धावा धाव फलकावरती झाल्या आणि जी सुरुवात पाहिजे ना पॉवर प्ले मध्ये, कोणती विकेट यावेळेला दिली नाहीये दोन्ही फलंदाजांनी आणि 23 धावा धाव फलकावरती केल्यात. शेवटचा बॉल असणार आहे या पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरचा. धावसंख्या 23, 23 धावा. पुन्हा एक वेळ खोलवर टप्प्यावरचा बॉल, इथे फिल्डर आहे किरण, बॉलला अगदी सहजतेने कलेक्ट करतील. या बॉलवरती मात्र एक सिंगल धावेच्या मदतीने 2 ओव्हरचा पॉवर प्ले समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 24 धावा बिनबाद, एक संयमी सुरुवात आणि आक्रमक सुरुवात जर पाहायची झाली तर ज्या पद्धतीने नो रिस्क फटकेबाजी केली आहे गौतम महाजनने, 24 धावा धाव फलकावरती 24.
बॉलिंग साठी पुन्हा एक वेळ कॅप्टन किरण पाहायला मिळतील. या तिसऱ्या ओव्हरची सुरुवात स्ट्रायकिंगला आहे इनसाइड बॅटर गौतम महाजन. 10 बॉल 20 धावण्यावरती गौतम खेळतायत. 24 धावसंख्या धावफलकावरती झाल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 89 धावांच्या लक्ष्यांचा पाठलाग करत असताना पाहायला मिळते महाजन हिटर संघ. पहिलाच बॉल दिशा भटकले किरण आणि डाऊन दी लेग गेले, त्यामुळे वाईट एक्स्ट्रा जोडला जाईल. एक अवांतर धाव जोडली जाईल धावफलकावरती. आणि करताना अवांतर धावा ज्या असतात ना, कुठेतरी अगदी एक पाऊल समोर टाकण्यासाठीचा मदत करतात आपल्या विरोधी संघाला. तेवढे एक्स्ट्राज देत असताना त्याकडे लक्ष देणं फार गरजेचं असतं ज्यावेळेला तुम्ही धावा डिफेंड करता त्यावेळेला. आणि इथे जर पाहिलं तर थोडासा माइंड गेम पाहायला मिळतोय. गौतम यांना वाटलं की बॉल गतीने येईल, परंतु बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी टाकली. थोडासा कटर सुद्धा पेश केलाय, त्या पद्धतीने हरकत सुद्धा केली या बॉलने. पडल्यानंतर थोडासा बाहेर वळला आणि फटका जरूर खेळायचा होता ऑन साईडला, परंतु त्या पद्धतीने बॉलच्या लाईनमध्ये एवढ्याला गौतम आले नाही आहेत. डॉट बॉल पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू. ओ हो हो हो, काय गती आहे. आणि खरं तर हा गतीचा वापर इथे पाहायला मिळतोय. खेळपट्टीतून अधिक गती प्राप्त केली किरण यांनी. ज्या पद्धतीने हा टप्पा टाकला, गुडलेंथला पडल्यानंतर बॉल सरळ राहिला आणि काय गतीने विकेट किपर यांच्या हातामध्ये गेलाय. बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न जरूर होता गौतम महाजन यांचा, परंतु बॉलची लाईन एवढ्या गतीने होती तर लाईन मध्ये एवढ्याला आली नाही. आणखीन एक निर्धाव चेंडू टाकला जाईल. हाई बॉल टॉपेज झालाय, बॉल हवेत आहे. फिल्डर बॉल पर्यंत येतील का? स्वतः रोशन आल्यात नाही, यावेळेला करणार चुकी आणि मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये. गौतम महाजन सारखा सेट बॅटर आता आपल्या जाळ्यात फसवलाय कॅप्टन किरणने. धक्का क्रमांक पहिला आणि पहिला ब्रेक थ्रू लागतोय टीम महाजन हिटर संघाला. चला चला सामना सुरू ठेवा, लगेच आपण फिल्डिंग लावायची आहे. थँक्यू डीजे. चला सामना सुरू ठेवायचा आहे. वेळ वाचवा, वेळ वाचवा, कारण वेळ आपल्याकडे लिमिटेड आहे. अनेक सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत, त्यामुळे वेळेचं बंधन तुमच्यावरती असणार आहे. इथे जर पाहिलं तर नवीन फलंदाज दाखल झालेत गौरव पाटील. पहिल्याच बॉलवरती गौरव पाटील यांच्या बॅटमधून त्यांचं वैयक्तिक खातं ओपन करणारा हा फटका पाहायला मिळाला. एक धाव जोडली जाईल. खरं तर एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहिलं तर 26 धावांवर जाऊन पोहोचते आहे. 26 मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे गौतम महाजन यांच्या रूपामध्ये. रोशन निमके यांचा चांगला झेल आणि तिथे पहिला धक्का लागलाय. इथून जर पाहिलं तर आणखी या जोडीवरती पूर्ण जबाबदारी आता असणार आहे. फटका चांगला, ड्राईव्ह चांगला केला, परंतु मात्र इथे अगदी सहजतेने धाव कंप्लीट होईल. 27 धावसंख्येवरती धावसंख्या जाऊन पोहोचते. तिसरा ओव्हर प्रगतीपथाला, शेवटचा बॉल या तिसऱ्या ओव्हरचा पाहायला मिळेल. आणि परत तर संपूर्ण सामन्यामध्ये जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूला बॅटिंगची तशा पद्धतीने डेप्थ आहे महाजन संघाकडे. बॅटिंग करत असताना ओ काय बाउन्सर होता, शार्प बाउन्सर, खांद्यावरून बॉल निघून गेलाय. आणि ही तर खासियत आहे किरण यांची, ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात. अक्षरशः आता पाहिलं तर एक मॅजिकल डिलिव्हरी होती. ओव्हरची समाप्ती, 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 धावा, पुढचे 30 बॉल आणि 62 करायचे आहेत. थँक्यू डीजी. चला सामना खेळता ठेवायचा आहे, सामना खेळता ठेवा, वेळ वाचवा.
बघूयात कोण असतील बॉलिंग साठी. प्रेमराज मोरे आल्यात. चौथ्या ओव्हरची सुरुवात करतील. 27 धावसंख्या झाली आहे. 30 बॉल 62 करायचे आहेत टीम महाजन हिटर संघाला. चला फिल्डिंग लवकर लावायचे, वेळ वाचवा. पहिलाच बॉल ऑन साइडला, फटका चांगला आहे. बॉल इथे मात्र पायाने अडवण्याचा प्रयत्न, परंतु बाउंड्री लाईनकडे ट्रॅव्हल करत असताना चेंडू जातोय डीप मिड विकेट काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय पहिल्याच बॉलवरती. प्रेमराज यांचं स्वागत चौकाराने केले गेलंय. ओहो, समोर टाकलेला बॉल होता. खरं तर ज्या पद्धतीने हा चेंडू टाकला, बॅटचा समोर टप्पा पाहायला मिळाला आणि पडल्यानंतर जर पाहिलं तर थोडीशी लेन्थ सुद्धा बदलली या बॉलची. अक्रॉस द लाईन गेले. धावसंख्या फलकावरती अगदी स्थिरावली आहे. इथे मात्र आपल्याच फॉलो थ्रू मध्ये काय फिल्डिंग पाहायला मिळते आहे. आणि खरं तर अशा पद्धतीने फिल्डिंग करणं थोडंसं कठीणच असतं. बॉलिंग करतात त्यामुळे तशा पद्धतीने फटका खेळला जातो आणि तिथे तेवढ्या कमी वेळामध्ये तुम्हाला त्या पोझिशनमध्ये यावं लागतं. कौतुक करावं लागेल प्रेमराज मोरे यांचं. धावसंख्या 31 धावा 31. स्लोवर वन बॅक ऑफ दी हँड आणि बॉल अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्रॉपर टायमिंगने सीमारेषा पलीकडे आलाय षटकार. थँक्यू डीजे. काय फटका होता, प्रॉपर टायमिंग मिडल ऑफ द बॅट आणि बॉल सीमारेषा पार. 25 बॉल 52 करायचा. शेवटचा बॉल या चौथ्या ओव्हरचा. हो 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 हो, खराब बॉल. नो बॉल प्लस इथे षटकार पाहायला मिळेल. 7 धावा जोडल्या जातील. खराब चेंडू प्रेमराज मोरे यांचा आणि बॉल आसमानी टोला. आणखीन एक षटकार अंकित पराख यांच्या बॅटमधून. खरं तर 7 धावा जोडल्या जातील आणि येणारा बॉल फ्रीहिट आहे. फ्रीहिटची संधी. या फ्रीहिट बॉलवरती खरं तर आणखी एक वेळ इथे अलॉंग दी कार्पेट फटका खेळून काढलाय. फ्रीहिटवरती संधी होती मोठा फटका खेळण्याची, परंतु इथे एकच मात्र धाव जोडली जाईल. 24 बॉल आणि 44 धावा करायच्या. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 45 धावसंख्या धाव फलकावरती. 24 बॉल 45 धाव्यांची गरज. चोवीस बॉल 44 धावेची गरज आहे आणि खरं तर या मॅच मध्ये सामना फिरवण्याची ताकद ठेवली आहे अंकित पराख यांच्या बॅटिंगने. पुन्हा एक वेळ अंकित तयार. हाई बॉल समोर खेळलाय. फिल्डर आहे तिथे स्वतः रोशन डिमके. बॉलला परत करतील तोपर्यंत मात्र एक सिंगल धाव जोडली जाईल. 23 बॉल 43 धावेची गरज आहे. 23 मध्ये करायचे आहेत. स्लोवर वन बॅक ऑफ दी हँड. सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. आणि दोन्ही फलंदाजांचं कौतुक करावं लागेल. बघा त्यांना माहिती आहे की मोठा फटका एखादा खराब बॉलवरती येऊ शकतो, त्यामुळे निर्धाव चेंडू फार कमी खेळतायत. सिंगल डबलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. एक नियोजनबद्ध बॅटिंग पाहायला मिळते आहे. इथे फटका मात्र हवेत आहे. विकेट मैदानाच्या आतमध्ये. अंकित आता मात्र बाद होतील आणि आता पलटवार केला गेलाय. इनसाइड बॅटर अंकित सारखा फलंदाज आता बॅक टू दी पवेलियन आणि मोठा धक्का लागतोय टीम महाजन हिटर संघाला. अंकित बाद.
पुन्हा एक वेळ पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती इथे पहिली धाव घेतली जाईल नितीन सोनवणे यांच्या बॅटमधून, परंतु एक मोठी विकेट आली. जगा तो जो फलंदाज होता ज्याच्या बॅटमधून धावा येत होत्या, अंकित पराग सारखा बॅटर इथे चालता केला गेलाय. 48 धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे. 48. फुलटॉस बॉल इथे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये किरण बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत एकच धाव स्ट्रायकिंग एंडला फेकी केली गेली आहे आणि या बॉलवरती मात्र एक धाव जोडली जाईल. शेवटचा बॉल या 5व्या ओव्हरचा धावसंख्या 49. आणखी जर पाहिलं तर इथून बनवायच्या आहेत 40 धावा. पुढच्या 19 बॉल आणि 40 धावांची गरज. बॅकफुटला जात फटका चांगला खेळलाय. तिथे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे आणि एक धाव इथेही पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने ओव्हरची समाप्ती. पुढची 18 बॉल आणि 39 धावा करायच्यात. 18 बॉल मध्ये 39 धावांची गरज. सहावा ओव्हर आणि खरं तर या 6व्या ओव्हरवरती आपल्याला बॉलिंग साठी पाहायला मिळतील रोशन. फुलटॉस बॉल कव्हर्स मध्ये खेळून काढलाय. फिल्डर आहे तिथे. पायाचा वापर निलेश यांच्याकडून पाहायला मिळतोय आहे आणि धावाही वाचवल्या जातील. खरं तर पायाचा वापर जरूर केला परंतु धावा सुद्धा वाचवल्या, हे सुद्धा महत्वाचं आहे. 16 बॉल 36 करायच्यात. 16 बॉल मध्ये 36 धावांची गरज. इथे सिंगल धाव. दुसऱ्या धावेचाही कॉल होईल का? सिंगल धाव वेगाने घेतली गेली आहे आणि इथे मात्र एकच धाव जोडली जाईल. खरं तर रोशन डिमके आली आणि मागच्या 4 बॉलमध्ये जर पाहिलं तर 5 धावा त्यांनी खर्च केल्या. 14 बॉल 34 धावा इथून करायच्यात. 14 बॉल मध्ये 34 धावांची गरज. इथे हे डॉट बॉल दुसऱ्या धावेचं एक जर पाहिलं तर 22च्या रूपामध्ये धाव जोडली जाईल. डॉट चेंडू जरूर होता परंतु मात्र जर पाहिलं तर तिथे फेकी केली गेली आणि एक धाव जोडली जाईल. तिथे डॉट बॉल येऊ शकला असता, तिथे एक धाव जोडली गेली आहे. निराश आहेत रोशन डिमके. धावसंख्या धाव फलकावरती 33 धावा बनवायच्या आहेत. पुन्हा एक वेळ ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट चेंडू या ठिकाणी जर पाहिलं तर फिल्डर आहे. रनआउटचा चान्स आणि फेकी ते केली गेली आहे. रनआउटच्या रूपामध्ये धक्का क्रमांक आणखी 3रा लागतोय टीम महाजन हिटर संघाला. आणखीन एक गडी बाद झालाय. इथे विकेट आली आहे आणि ओव्हर सुद्धा समाप्त झाली आहे. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर
12 बॉल 32 धावा करायच्या. 12 बॉल मध्ये 32 धाव्यांची गरज. थँक्यू. 12 बॉल 32 धावा करायच्या. 12 बॉल मध्ये 32 धाव्यांची गरज. पहिलाच बॉल डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. पहिल्या बॉलवरती सिंगल धाव जोडली जाईल म्हणजे की 11 बॉल 31 धाव्यांची गरज. 11 बॉल 31 धाव्यांची गरज आहे. 11 बॉल मध्ये 31 करायचे आहेत. पहिलाच बॉल या वेळेला जर पाहिला तर हवेत आहे आणि खरं तर इथे फिल्डर आहेत रोशन. काय अडवतायत या बॉलला. सर्वस्व झोकून देत असताना ओ हो उडवलाय आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दीपक पाटीलच्या बॅट मधून हा आसमानी टोला. बॉल सीमा रेखा पलीकडे आलाय षटकार. 6 धाव्यांसाठी. इथे कट केला आहे. गॅप बेतला जाईल आणि बॉल सीमा रेषेकडे ट्रॅव्हल करत असताना बॉल सीमा रेखा पार येतोय हा चौकार. 4 धाव्यांसाठी. थँक्यू डीजे. चौकार आला आहे. षटकार चौकार मैदानाच्या आतमध्ये. मागच्या 2 बॉल मध्ये 10 धावा. अपील आहे परंतु डॉट बॉल पाहायला मिळेल. पुढचे 7 बॉल 20 करायच्यात. 7 बॉल मध्ये 20 धाव्यांची गरज. आणखी एक मोठा फटका जर आला तर शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच जाईल. 7 बॉल 20 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. 7 बॉल 20 धाव्यांची गरज. पुन्हा एक वेळ समोर खेळलाय. फिल्डर आहे तिथे रोशन स्वतः आणि इथे मात्र एकच धाव जोडली जाईल. ओ डायरेक्ट हिट आहे. काय फेकी केली आहे. रॉकेट आर्म थ्रो आहे. डायरेक्ट हिट स्ट्रायकिंग एंडला केली आहे. विकेट मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट पाहायला मिळते आहे. खरं तर बघूया ऍक्शन रिप्ले पाहण्यासारखा असणार या बॉलचा. काय घडलं नेमक्या या बॉलवरती. कारण एवढा क्विक घडलं की आम्हाला सुद्धा पाहायला मिळालं नाहीये. बघा ऍक्शन रिप्ले. परंतु लाईव्ह विजनने सगळं बघितलंय. लाईव्ह विजनच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. बघा डायरेक्ट हिट फेकी केली. स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट लागला गेला. रॉकेट आर्म थ्रो आणि जर पाहिलं तर धावबलच्या रूपामध्ये धक्का क्रमांक आणखी 4था लागतोय टीम महाजन हिटर संघाला. 6 बॉल आणि 20 धाव्यांची गरज. जरूर आमचं लक्ष नसेल परंतु लाईव्ह व्हिजनच्या प्रत्येक कॅमेऱ्याचं लक्ष आहे बॉलवरती. एकूण 4 कॅमेऱ्यांनी संपूर्ण स्पर्धा आज प्रक्षेपित केली जाते. 6 बॉल 20 धाव्यांची गरज. पहिलाच बॉल जर पाहिला तर जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू टाकला जाईल. बॉलिंग साठी पाहायला मिळतील आपल्याला प्रदीप काकडे पाहायला मिळतील. पहिलाच बॉल वेगाने टाकला प्रदीप यांनी. निर्धाव चेंडू. 5 बॉल 20 धाव्यांची गरज.
एवढ्याला बॉल हवेत आहे आणि विकेट येऊ शकते. ओ हो हो, मिस मॅच. खरं तर इथे मिस जजमेंटल कॅच पाहायला मिळतो आहे. ओ डायरेक्ट हिट, रोशन डिमके. आजच्या दिवसातला हा दुसरा डायरेक्ट हिट पाहायला मिळते. रॉकेट ऑन थ्रो आणि रोशन डिमकेच्या खात्यामध्ये आणखी एक रनआउटच्या रूपामध्ये विकेट जोडली जाईल. थँक्यू डीजे. बघा ऍक्शन रिप्ले या बॉलचा पाहण्यासारखं असणार आहे. रोशन डिमके, जिकडे तिकडे रोशन डिमकेच पाहायला मिळत आहेत. हाई बॉल डायरेक्ट हिट, रॉकेट आर्म थ्रो आणि इथे बघा ऍक्शन रिप्ले या बॉलचा. खरं तर बॉल वरती गेले, किरण कॅच साठी गेले, जरूर कॅच होऊ शकला असता परंतु त्या ठिकाणी मिस जजमेंटल कॅच पाहायला मिळाला. त्यानंतर बॅकअपला आले रोशन डिमके, बॉल पर्यंत पोहोचले आणि फेकी बघा अक्षरशः जर पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट, रॉकेट आर्म थ्रो आणि खरं तर ज्या पद्धतीने निशाणा साधलाय आणि पुन्हा एक वेळ गडी बाद केला जाईल. 5वा गडी बाद झाला आहे. 4 बॉल मध्ये 19 धावांची गरज. डॉट बॉल परंतु इथे नो बॉलचा इशारा. नो बॉल, नो बॉलचा इशारा. चला चला, पंचांनी निर्णय दिला आहे. कृपया विनंती आहे, चला आपण पंचांसोबत कोणताही वाद घालू शकणार नाही आहात. चला, नो बॉलचा इशारा पंचाने दिलाय. नो बॉल असणार आहे, त्यामुळे आता येणारा बॉल फ्री हिट असणार आहे. चला लगेच फिल्डिंग लावायची आहे. पंचाने निर्णय दिला, आपल्याला तो एक्सेप्टही करावा लागेल. अच्छा, इथे आता फ्री हिट वरती अलॉंग दी कार्पेट हा फटका खेळला जाईल. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील. दुसरा धावेचा कॉल. 2 धावा इथे सहजतेने पूर्ण. 3 बॉल 16 धावांची गरज आहे. 3 बॉल मध्ये करायच्या 16 धावा. खरं तर या बॉलवरती मोठा फटका जर आला तर या मॅच मध्ये आणखीन एक वेळ पलटवार होऊ शकतो. निर्णायक बॉल मैदानाच्या आतमध्ये. ओ बॉल हवेत आहे, टॉपेज झालाय, फटका फसलाय फिल्डर बॉलच्या खाली आणि कॅच ड्रॉप. 2 धावा जोडल्या जरूर जातील. पुन्हा एक वेळ नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी करण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे. दोन बॉल 14 धावांची गरज. 2 बॉल मध्ये करायच्या 14 धावा. बॅकफुट आता चांगला खेळला आहे. इथे गॅप मध्ये आहे आणि बॉल जातोय डीप कव्हर बॉर्डर लाईनच्या पलीकडे. या 4 धावेसाठी चौकार. शेवटचा बॉल आणि 10 धावेंची गरज आहे. शेवटचा बॉल करायचे आहेत 10 धावा. तर इथे विकेट आहे. विकेट मैदानाच्या आतमध्ये. तर शेवटच्या बॉलवरती विकेट पाहायला मिळेल आणि 9 धावांनी आज सामना जिंकलाय.